परीला फुलपाखरे खूप आवडत होती. ती रोज तिच्या बागेत बसून वेगवेगळ्या रंगांची फुलपाखरे पाहत असे. एक दिवस तिला एक सोनेरी फुलपाखरू दिसले. त्याचे पंख सूर्याच्या किरणांसारखे चमकत होते. परीला ते खूप आवडले. परीने विचार केला, मला हे सुंदर फुलपाखरू नेहमी माझ्यासोबत ठेवायचे आहे. तिने हळूच ते फुलपाखरू पकडले आणि एका काचेच्या बरणीत ठेवले. बरणीत फुले आणि पाने ठेवूनही फुलपाखरू आनंदी नव्हते. ते पंख फडफडवत नव्हते आणि शांत बसले होते. परीला हे पाहून खूप वाईट वाटले. तिने तिच्या आईला विचारले, आई, मी या फुलपाखराला खूप प्रेम करते, पण ते आनंदी का नाही? आईने हसून सांगितले, बाळा, खरे प्रेम म्हणजे एखाद्याला पिंजऱ्यात ठेवणे नाही, तर त्याला उडण्यासाठी स्वातंत्र्य देणे. परीला आईचे म्हणणे लगेच समजले. तिला कळले की तिने फुलपाखराला तिच्या प्रेमामुळे नाही, तर तिच्या स्वार्थापायी पकडले होते. तिने धावत जाऊन बरणी उघडली. सोनेरी फुलपाखरू बाहेर आले आणि आनंदाने उडू लागले. फुलपाखरू थोडा वेळ तिच्या भोवती फिरले, जणू काही तिचे आभार मानत होते. मग ते आकाशात उंच उडून गेले. तेव्हापासून परीने फुलपाखरांना कधीही पकडले नाही. ती त्यांना फक्त पाहत असे आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा आनंद घेत असे.